विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. इग्नाइट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 ची एक महत्त्वाची अपडेट देण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे. जानेवारी महिन्यामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या क्लार्क पदासाठी 129 जागांची जाहिरात प्रसिद्ध झाली. आपण सर्वांनी फॉर्म भरले आणि आता मुंबई उच्च न्यायालयाच्या वेबसाईटवरती एक यादी प्रसिद्ध झालेली आहे. या यादीमध्ये जवळपास 37,000 विद्यार्थ्यांची नावं आहेत आणि आता हेच विद्यार्थी फक्त क्लर्क पदासाठीची परीक्षा देऊ शकणार आहेत. पुढच्या 1.5 ते 2 महिन्यामध्ये कधीही परीक्षा होऊ शकते. आता या परीक्षेमध्ये तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने यश मिळालं पाहिजे, तुमचं सिलेक्शन झालं पाहिजे. या दृष्टीनं इग्नाइट अकॅडमीने एक रेकॉर्डेड बॅच या क्लर्क पदासाठी उपलब्ध करून दिलेली आहे. या बॅचचा नेमका तुम्हाला कशा प्रकारे फायदा होऊ शकतो, या बॅचची वैशिष्ट्ये काय आहेत आणि ही बॅच जॉईन कशी करायची आहे, हीच महत्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा. या ठिकाणी बघा, ही आहे आपली जाहिरात. याच्यामध्ये बघा 129 जागा आहेत. 124 अधिक 5 म्हणजेच 5 जागा या दिव्यांग उमेदवारांसाठी आहेत. अशा टोटल 129 जागा आहेत क्लर्क या पदासाठी. याचा जर अभ्यासक्रम आपण पाहिला तर बघा या ठिकाणी स्क्रीनिंग टेस्टचा अभ्यासक्रम काय आहे. मराठी 10 मार्कांसाठी, इंग्लिश 20, जनरल नॉलेज 10, जनरल इंटेलिजन्स 20, अरिथमॅटिक्स म्हणजे गणित 20 आणि कम्प्युटर 10. अशा पद्धतीनं टोटल 90 प्रश्न आहेत 90 मार्कांसाठी. आणि या पेपरला तुम्हाला किमान 45 मार्क घ्यायचेच आहेत तर तुमचा पुढील टप्प्यासाठी विचार होईल, हे लक्षात घ्या. म्हणजेच 45 मार्कांची ही अटच आहे. आता आपल्याला खरं तर 75 ते 80 मार्कांच्या पुढे जायचं आहे, पण किमान 45 मार्क घेतल्याशिवाय पुढील टप्प्यासाठी विचार होणार नाही, हे लक्षात घ्या. पण नेमकं डिटेल अभ्यासक्रम जर बघितला आपण तर मराठीमध्ये ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड्स, त्यानंतर इंग्रजीमध्ये स्पेलिंग, ग्रामर, कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स अँड युजेस ऑफ वर्ड, त्यानंतर जनरल नॉलेजमध्ये क्वेश्चन्स ऑन डेली इव्हेंट्स अँड एक्सपिरियन्स, वर्क ऑफ eminent persons in various field and on history and geography of India especially related to Maharashtra. त्यानंतर जनरल इंटेलिजन्स आहे, अरिथमॅटिक्स आहे, गणित आहे, ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, ऍव्हरेज, पर्सेंटेज अँड डेसिमल फ्रॅक्शन एक्सेट्रा. कम्प्युटर आहे, कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन्स. आता मी तुम्हाला हे मराठीमध्ये समजून सांगतो व्यवस्थित. मराठीमध्ये जनरली जे व्याकरणाचा भाग असतो तो सगळा आहे. इंग्रजीमध्ये जो व्याकरणाचा भाग आहे तो आहे. जनरल नॉलेज मध्ये काय सांगितलंय, क्वेश्चन ऑन डेली इव्हेंट्स म्हणजे चालू घडामोडीवरती प्रश्न असतील, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्तींवरती प्रश्न असतील, इतिहास आणि भूगोलावरती प्रश्न असतील आणि स्पेशली महाराष्ट्राच्या संदर्भात जास्त प्रश्न असतील. जनरल इंटेलिजन्स आणि गणित म्हणजे बुद्धिमापन चाचणी आणि गणित पण आहे याच्यामध्ये, लक्षात घ्या. गणितामध्ये काय गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या अँगलने प्रश्न असतील आणि कम्प्युटरचं बेसिक नॉलेज असेल. अशा पद्धतीनं हे 90 प्रश्नांसाठी 90 मार्कांसाठी तुमची परीक्षा होणार आहे. आता हा जो सगळा अभ्यासक्रम आहे, हा सगळा अभ्यासक्रम आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या या रेकॉर्डेड बॅच मध्ये इग्नाइट अकॅडमीच्या तज्ञ शिक्षकांनी शिकवलेला आहे. मुंबई हायकोर्टाचा सिलेबस नजरेसमोर ठेवून आणि त्याचं व्यवस्थित अनालिसिस करून ही बॅच तयार केलेली आहे. आता या बॅचची वैशिष्ट्यच बघा, अभ्यासक्रमानुसार कोर्सची रचना आहे, सर्व विषयांची परिपूर्ण तयारी आहे आणि टेस्ट सिरीज विश्लेषणासहित या बॅच मध्ये उपलब्ध आहे. तेव्हा नक्कीच या बॅचचा तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे फायदा होईल. आणखी थोडंसं डिटेलमध्ये आपण बघूया. बघा या मुंबई हायकोर्टच्या क्लर्कच्या बॅच मध्ये, रेकॉर्डेड बॅच मध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तर बघा, अनलिमिटेड व्ह्यूज आहे. 1 वर्षापर्यंत तुम्ही कितीही वेळा हे लेक्चर पुन्हा पुन्हा पाहू शकतात. 12 महिने कोर्सची व्हॅलिडिटी आहे. पीपीटी नोट्स उपलब्ध आहेत. आता ह्या नोट्स तुम्हाला आपल्या ऍप मध्येच उपलब्ध होतील या बॅच मध्ये. आणि ह्या ज्या नोट्स आहेत ह्या तुम्हाला डाउनलोड पण करता येतील आणि प्रिंट सुद्धा तुम्हाला करता येणार आहे, हे लक्षात घ्या. हे एक सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य आहे. मराठी, इंग्लिश, जनरल नॉलेज, गणित, बुद्धिमापन चाचणी, कम्प्युटर या सर्व विषयांची अभ्यासक्रमानुसार काय आहे तयारी करून घेतली जाणार आहे, हे लक्षात घ्या. पुढे बघा, सरावासाठी विषयानुसार संपूर्ण पेपरनुसार टेस्ट सिरीज. आता या सगळ्यात महत्वाची गोष्ट, अभ्यास आपण करतोच पण महत्वाचा मुद्दा आहे टेस्ट सिरीज सोडवणे. आणि हीच टेस्ट सिरीज मागच्या प्रश्नपत्रिकेवरती आधारित अशी टेस्ट सिरीज या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. आणि ही जी टेस्ट सिरीज आहे या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे तर बघा, 14 फुल लेंथ टेस्ट सिरीज परीक्षेच्या पॅटर्न नुसार असतील. प्रत्येक प्रश्नाचे स्पष्टीकरण सुद्धा तुम्हाला दिलं जाणार आहे, लक्षात घ्या. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, आपल्या या कोर्सची भाषा जी आहे ती मराठीमध्ये असणार आहे. तुम्हाला मराठीमध्ये शिकवलं जाणार आहे, हे नीट लक्षात घ्या. त्यानंतर सरळ सोपी शिकवण्याची पद्धत आहे. आता ही झाली कोर्सची बॅचची आपल्या वैशिष्ट्य. आता आणखी एक महत्वाची अनाउन्समेंट या ठिकाणी करतोय, लक्षात घ्या. या बॉम्बे हायकोर्ट भरतीच्या अनुषंगानं अभ्यासक्रमाचं विश्लेषण, आता जो अभ्यासक्रम आपण समजून घेतला, जो वाचून मी तुम्हाला दाखवला,
त्याचं डिटेल अनालिसिस जे आहे ते सुद्धा आता होणार आहे आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती. बघा आता हे मराठीचं जे अनालिसिस आहे म्हणजेच अभ्यासक्रमाचं जे विश्लेषण आहे ते होणार आहे 27/5/2025 ला सकाळी 11 वाजता विजय शेळके सर. आता हे सगळे जे शिक्षक आहेत, विजय शेळके सर असतील, किरण पाटील सर असतील, योगेश बोबडे सर असतील, मंगेश सर असतील, अमोल गाडेकर सर असतील, बोडके सर असतील, हे सगळे महाराष्ट्रातील अत्यंत तज्ञ आणि नामवंत असे शिक्षक आहेत. हे सगळे तुम्हाला अभ्यासक्रमाचं विश्लेषण करून देणार आहेत. म्हणजेच तुम्हाला नेमका काय अभ्यास करायचा आहे, नेमकं परीक्षेला काय विचारलं जाणार आहे हे याचा अंदाज तुम्हाला एक्झॅक्ट येणार आहे. लक्षात घ्या. चला 27 तारखेला सकाळी 11 वाजता मराठी विजय शेळके सर, 28 तारखेला सकाळी 11 वाजता जनरल इंटेलिजन्स किरण पाटील सर, 29 तारखेला सकाळी 11 वाजता अर्थमॅटिक्स म्हणजे गणित बोबडे सर, 30 तारखेला 11 वाजता कम्प्युटर मंगेश सर, 31 तारखेला 11 वाजता जनरल नॉलेज अमोल सर आणि 1 जूनला सकाळी 11 वाजता इंग्लिश आदरणीय बाळासाहेब बोडके सर. त्यानंतर हे झालं अभ्यासक्रमाचं तुमच्या विश्लेषण. बघा बॅच लावा नका लावू हा विषय झाला पुढचा, पण अभ्यासक्रमाचं विश्लेषण जरूर ऐका हे लक्षात घ्या. कारण इग्नाइट अकॅडमी सातत्यानं विद्यार्थी हिताच्या दृष्टीनं काम करते. गेली अनेक वर्ष आपण ऑनलाईन क्षेत्रामध्ये फार मोठं काम उभं केलंय. आपले हजारो विद्यार्थी महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागात काम करत आहेत. इथून पुढे सुद्धा ग्रामीण भागातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या स्पर्धा परीक्षेमध्ये येता यावं, त्यांना खूप चांगलं गायडन्स भेटावं यासाठी आपली अकॅडमी सातत्यानं काम करते आहे. तेव्हा या युट्यूब सेशनचा खूप चांगला फायदा तुम्ही घ्या हे लक्षात घ्या. कारण हे सगळ्यांसाठी आहे. युट्यूबला काही पैसे लागत नाही, हे सगळ्यांना बघता येईल लक्षात घ्या. तेव्हा अभ्यासक्रमाचं विश्लेषण सगळ्यांनी आवर्जून बघा. त्यानंतर डेमो सेशन. आता बॅच लावण्याच्या अगोदर जर तुम्हाला असं वाटतं की आम्हाला डेमो लेक्चर बघायचे आहेत तर प्रत्येक विषयाचं एक डेमो लेक्चर सुद्धा आहे. बघा या मुंबई उच्च न्यायालयामध्ये जास्तीत जास्त मुलं हे सिलेक्ट झाले पाहिजे आपल्या अकॅडमीचे, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आम्ही सुद्धा जास्तीत जास्त देण्याचा प्रयत्न करतोय हे लक्षात घ्या. तेव्हा हे डेमो सेशन आहेत. आता डेमो सेशन 2 जून पासून लगेच चालू होत आहे लक्षात घ्या. अभ्यासक्रमाचं विश्लेषण झालं तर मग प्रत्यक्ष अभ्यासाला सुरुवात, प्रत्यक्ष कन्सेप्टची माहिती तुम्हाला सिलेबस नुसार शिकवणी तुम्हाला 2 जून पासून उपलब्ध आहे. मग 2 जूनला सकाळी 11 वाजता इंग्लिश बाळासाहेब बोडके सर आहेत. त्यानंतर 2 जूनला दुपारी 12 वाजता मराठी व्याकरण विजय शेळके सर आहेत. 3 जूनला 11 वाजता जनरल इंटेलिजन्स किरण पाटील सर आहेत. 3 जूनला 12 वाजता लगेच त्याच दिवशी अर्थमॅटिक्स म्हणजे गणित बोबडे सर आहेत. 4 जूनला 11 वाजता कम्प्युटर मंगेश सर आहेत आणि 4 जूनला त्याच दिवशी दुपारी 12 वाजता जनरल नॉलेज अमोल सर आहेत. हे सगळं तुम्हाला कुठे बघायचं आहे? आपल्या या इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती हे लक्षात घ्या. विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला अगदी विश्वासपूर्ण सांगतोय, अगदी विश्वासाने सांगतोय, तुम्हाला निश्चितपणे ह्या सगळ्या युट्यूब सेशनचा तर फायदा होईल, पण बॅचचा सुद्धा खूप चांगला फायदा होईल. आपण बॅचची फी सुद्धा काही खूप जास्त घेत नाहीये. एकदा बॅच करा आणि एकदा बॅच केल्यानंतर इथून पुढच्या सगळ्या परीक्षांसाठी जिथे जिथे तुम्हाला मराठी व्याकरण आहे, जिथे जिथे तुम्हाला इंग्रजी व्याकरण आहे, मॅथ रिझनिंग आहे, जीके जीएस आहे, तिथे सगळ्या परीक्षांना तुम्हाला या बॅचचा निश्चितपणे फायदा होईल हे लक्षात घ्या. मग अशा पद्धतीने तुम्हाला आता बॅच कशी जॉईन करायची आहे हा एक बेसिक प्रश्न असतो. त्याचंही मी तुम्हाला थोडक्यात स्पष्टीकरण देतो. बघा सगळ्यात आधी तुम्हाला प्ले स्टोअरला जायचं आहे आणि इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाउनलोड करायचं आहे. बघा हे आपला सिम्बॉल आहे इग्नाइट अकॅडमीचा. हे ऍप आपलं तुम्हाला काय करायचं आहे? इन्स्टॉल करायचं आहे. हे ऍप इन्स्टॉल केल्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ऑलरेडी ऍप असेल तुमच्याकडे तर तुम्हाला काय करायचंय? लॉग इन करायचंय. ऍप नसेल तर तुम्हाला साइन अप करायचं आहे. मग साइन अप केल्यानंतर असा इथे आपला मोबाईल नंबर टाका, सेंड ओटीपी म्हणा, ओटीपी इथे भरा. त्यानंतर अशा पद्धतीने हे पुढचं पेज ओपन होईल. हे पेज ओपन झालं की मग या ठिकाणी तुम्हाला आता कोणती बॅच करायची आहे? तुम्हाला सरळ सेवेची बॅच करायची आहे मुंबई हायकोर्टाची. मग इथे तुम्हाला सरळ सेवेमध्ये जायचं आहे. या सरळ सेवेमध्ये जायचं, इथे सेव्ह म्हणायचं. त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला ह्या सगळ्या सरळ सेवेच्या बॅचेस समोर दिसतील. आपल्याला कोणती बॅच हवी आहे? बॉम्बे हायकोर्ट. बॉम्बे हायकोर्टला व्ह्यू डिटेल्स मध्ये जायचं आहे. मग अशा पद्धतीने या बॅचची सगळी माहिती तुम्हाला इथे, जी माहिती मी तुम्हाला सांगितली ती सगळी माहिती इथे आहे. बॅचचे वैशिष्ट्य सगळे इथे आहेत लक्षात घ्या. त्यानंतर बॅचची फी आहे या ठिकाणी बघा. ही जुनी फी होती, आता आपण कमी केलेली फी, आता ही फी आहे. टेस्ट सिरीज व्हिडिओ जे वैशिष्ट्य मी तुम्हाला मगाशी सांगितले बॅचचे ते सगळे वैशिष्ट्य तुम्हाला इथे बघायला भेटतील. या बॅच संदर्भात टेक्निकल काही अडचण असेल तर 8888996116 या नंबरला संपर्क करायचा आहे. अशा पद्धतीनं पुन्हा वरती तुम्ही गेलात स्क्रोल करून की मग इथे तुम्हाला काय करायचंय? बाय नाव म्हणायचं आहे लक्षात घ्या. इथे बॉम्बे हायकोर्टच्या खाली बाय नाव म्हणजे तुम्हाला ती बॅच विकत घ्यायची आहे. बाय नाव म्हटल्यानंतर मग अशा पद्धतीने तुम्हाला ही सगळी माहिती जी आहे
ही सगळी माहिती तुम्हाला अशा पद्धतीनं किती फी आहे, जीएसटी किती लागणार आहे वगैरे 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 ही सगळी फी तुम्हाला दिसेल. इथे बाय नाव म्हणा. बाय नाव म्हटल्यानंतर मग तुम्हाला अशा पद्धतीनं पेमेंटचे ऑप्शन समोर दिसतील. QR कोड आहे, UPI आहे, कार्ड्स आहेत. तुम्हाला ज्या पद्धतीने पेमेंट करायचं त्या पद्धतीने करू शकतात. तुम्हाला जर QR कोडने करायचं असेल तर QR कोडने करू शकतात. तुम्ही इथे कंटिन्यू म्हणा. कंटिन्यू म्हटल्यानंतर तुम्हाला बॅच तुमच्या ऍपमध्ये उपलब्ध होऊन जाईल, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीने आपली ही बॉम्बे हायकोर्टची रेकॉर्डेड बॅच आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना निश्चितपणे या बॅचचा फायदा होईल, यात कुठलीही शंका नाही. 100% अजून आपल्याकडे 1.5 ते 2 महिने आहेत. 37,000 विद्यार्थी आहेत. म्हणजेच लक्षात घ्या, एकूण जागा किती आहेत. आपण जर 37,000 भागिले 129 केलं तर जवळजवळ 300 विद्यार्थी आहे. म्हणजेच एका पदासाठी 300 मुलं कॉम्पिटिशनला असणार आहेत, हेही नीट लक्षात घ्या. तर तुम्हाला जर मुंबई हायकोर्टामध्ये क्लर्क म्हणून काम करायचं असेल, तुमची मनापासून सरकारी नोकरीत जाण्याची इच्छा असेल, मेहनत करण्याची तयारी असेल, तर निश्चितपणे पुढचे 1.5 ते 2 महिने जोरदार तयारी करा. तुम्हाला क्लर्क होण्याची सुवर्ण संधी आहे. आणि जाता जाता आणखी एक महत्वाची गोष्ट सांगतो. सरळ सेवा परीक्षांचा फायदा हा एक महत्वाचा असा आहे की एकदा का तुम्ही अभ्यास केला या परीक्षेचा, सरळ सेवेचा, तर त्यानंतर कोणत्याही डिपार्टमेंटची सरळ सेवा देऊन तुम्ही यश संपादन करू शकतात. कारण सरळ सेवा परीक्षेचा फायदा काय आहे, एकदा अभ्यास केल्यानंतर वेगवेगळ्या अनेक एक्झाम तुम्हाला देता येतात. कारण सगळ्या परीक्षांचा अभ्यासक्रम सेमच असतो. त्यामुळे केलेला अभ्यास कधीच वाया जात नाही. तुमचा वेळ हा कधीच वाया जात नाही. कुठे ना कुठे त्याचा नक्कीच उपयोग होतो, हे लक्षात घ्या. या मुंबई हायकोर्ट परीक्षेसाठी आपल्या सर्वांना इग्नाइट अकॅडमीकडून मी अगदी मनापासून शुभेच्छा देतो. तुमच्या मनात काही प्रश्न असतील, अडचण असतील तर 8888996116 या नंबरवर संपर्क करा. आणि अशाच प्रकारे मुंबई उच्च न्यायालयासह इतर सर्व एक्झामचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपलं इग्नाइट अकॅडमीचं हे YouTube चॅनल सबस्क्राईब करा.